नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर रायरे आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये सहज स्वागत करतो. मित्रो, सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट हा पार्ट आपण PIQच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातला हा थर्ड पार्ट आहे. तत्पूर्वी मित्रो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी अपील करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे अपकमिंग व्हिडिओ असतील, लेक्चर्स असतील ते तुम्हाला अवेलेबल होतील. आणि जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जे लोक तयारी करतायत येणाऱ्या एक्झामसाठी त्यांना पण हे लेक्चर माझं शेअर करा. चला बघूया आजचा पार्ट 3. बघा मित्र, पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. पेज 2017ला आलेला प्रश्न आहे. काय सांगितलंय? सूचना मित्र, कधीही सूचना आधी व्यवस्थित समजून घ्यायची. सूचना व्यवस्थित समजली तर प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येतं. इनकरेक्ट सेंटेन्स सांगितलेलं आहे तर म्हणजे बाकीचे करेक्ट असतील आणि बाकीचे इनकरेक्ट असतील ते शोधायचे. आता मग याच्या दोनच सेंटेन्स आहेत, त्यातला एक करेक्ट असेल किंवा एक इनकरेक्ट असेल किंवा दोन्ही करेक्ट असेल तर बघूया काय. ओके, अ कोर्स ऑफ लेक्चर. येस, हे जरा गडबड झाली, ती हे नाही आहे. अ कोर्स ऑफ लेक्चर वॉज डिलिव्हर्ड. अ कोर्स ऑफ लेक्चर वॉज डिलिव्हर्ड हा हे पहिलं सेंटेन्स आहे. दुसरं सेंटेन्स आहे, सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड इज यूज फॉर ऑर्नामेंट्स. आता मित्रो, इथे जर बघितला ए आर्टिकल कशासाठी येतो? सिंग्युलर नाऊनसाठी येतो, सिंग्युलर कॉमन नाऊनसाठी. आता अ कोर्स म्हणजे हे सिंग्युलर नाऊन आहे. सिंग्युलर नाऊन असेल तर वर्ब काय येणार? सिंग्युलर. मग वॉज इज करेक्ट वन. वॉज जो आहे तो बरोबर आहे. देयर इज नो एरर. वॉज डिलिव्हर्ड हे पॅसिव्ह रचना आहे तर ते बरोबर आहे. पुढचं मी तुम्हाला मित्रो फर्स्ट जे लेक्चर आपलं आहे ते जरा बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲज वेल ॲज बद्दलची माहिती दिलेली आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज असतो तेव्हा पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचा. म्हणजे सिल्वर हे आहे आणि ते एक होत नाही म्हणून ते इज पण बरोबर आहे. म्हणून आयडेंटिफाय इनकरेक्ट विचारलेलं आहे. अ कोर्स ऑफ लेक्चर वॉज डिलिव्हर्ड. सिल्वर ॲज गोल्ड इज यूज फॉर ऑर्नामेंट्स. निदर म्हणजे याच्या उत्तर येईल चौथं. कोणतंही इनकरेक्ट सेंटेन्स नाही, सर्व दोघं सेंटेन्स बरोबर आहेत. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. हा प्रश्न मित्र हो, म्हणजे याच्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा यासाठी. आणि हा कधी आला होता प्रश्न? क्लर्क टायपिस्ट 2017ला आलेला प्रश्न आहे. तर बघा, शीला ॲज वेल ॲज लीला डॅश डॅश ॲबसेंट. आता ॲज वेल ॲज पुन्हा आला म्हणून याच्यानुसार आणि दोघं सिंग्युलर तर काही इश्यूज नाही. मग सिंग्युलर आहे तर सिंग्युलर इथे वर्ब कोणता आहे? हा प्लुरल आहे. जेव्हा सब्जेक्ट वी दे असेल म्हणजे प्लुरल असेल तर याचाही प्लुरल होईल, याचा तर संबंधच नाही आहे. मग इथे सिंग्युलर फक्त वॉज आहे म्हणून इथे वॉच पाहिजे, म्हणून उत्तर वॉज आहे. चला पुढे जाऊया. सोपा आहे, सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. ओके, पुढचा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. राज्यसेवा 2016ला आलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे करेक्ट ऑप्शन याच्यापैकी एक निवडायचं. 4 ऑप्शन दिले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक तो ऑप्शन फिल करायचा आहे. बघा, द मॅटर कुड इझिली हॅव बीन सॉल्व बट निदर हिज फ्रेंड नॉर ही रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. मित्रो, नायदर आयदर ऑर जेव्हा येतो, ऑरची रचना जेव्हा असते तेव्हा आपल्याला सेकंड सब्जेक्टनुसार, हे लक्षात ठेवा मित्रो, कधी एखाद्या वेळेस चुकून झालं असेल तर लक्षात घ्या, कधीही निदर ऑर नॉर इदर ऑर यांची रचना जेव्हा असेल तेव्हा हा ऑर च्या नजीकचा जो सब्जेक्ट असतो त्यानुसार वर्ब घ्यायचा असतो. तर नॉर नुसार काय? ही आहे. आता ही काय? सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, ही शीट. मग यासोबत काय येऊ शकतो? वॉज येऊ शकतो, इज येऊ शकतो, हॅज येऊ शकतो, हॅड येऊ शकतो. हॅड पण कॉमन आहे. आता इथे ते बाकी सर्व सोडून द्या. इथे सिंग्युलर कोणते आहेत? सिंग्युलर फक्त इज आणि वॉज आहे. मग हे दोघं प्लुरल आहेत म्हणजे दोघं बाद होतात, म्हणून इज आणि वॉजचा विचारून. आता याचं उत्तर वॉज आहे. याचं उत्तर येतो का आहे वॉज? कारण की सेंटेन्सचं जे बघितलं, हा कुड आहे, हा पास्ट मधला आहे, कॅनचा कुड होतं. इथे जर कॅन राहिला असता तेव्हा इजचा विचार झाला असता, पण ते कुड आहे म्हणून वॉजचा विचार होणार. म्हणून वॉज हा
इथे वर्ब येईल. ओके, चला पुढे जाऊया. सहज मार्ग जाऊ देणारा प्रश्न आहे. पुढे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. क्लर्क टाईप 2017, पुन्हा 2017 आलेला प्रश्न आहे. करेक्ट ऑप्शन निवडायचा इथून. याला इथे फिल करायचं आपल्याला. आयदर ग्रेप्स ऑर ऑरेंजेस, दॅट जस्ट रिक्वायर्ड. आता ऑर नुसार सेकंड सब्जेक्ट हा पहिला सब्जेक्ट, हा सेकंड, तर यानुसार वर्ब इथे पाहिजे नुसार. बरोबर. आता ऑरेंजेस काय आहे? ऑरेंजचे ऑरेंजेस फ्लोरल नाऊन आहे. फ्लोरल नाऊनला फ्लोरल वर्ब लागेल. इथे फ्लोरल वर्ब कोणते कोणते आहेत? आर आहे. बरोबर, फक्त आर आहे. मग वॉज हे सिंग्युलर आहे, हॅज सिंग्युलर आहे, हॅज बीन तर नाही येऊ शकत. म्हणजे एकच उत्तर आहे, आयदर ग्रेप्स ऑर ऑरेंजेस आर रिक्वायर्ड. आर इथे उत्तर आहे, पहिल्या नंबरचं आहे. ओके, यानुसार आलाय, फ्लोरल आहे म्हणून. पुढे, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. डिपार्टमेंट मेसो 2016 आले प्रश्न आहे. आता इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आपल्याला किंवा सेंटेन्सेस. आता बघा, नीदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम. आता मित्र, इथे आपण यानुसार जेव्हा रचना अशी असते तेव्हा सेकंड सब्जेक्ट नुसार आपण काय घेतो? वर्ब घेतो यानुसार. आणि नीदर असू द्या, नॉर असू द्या, त्याच्यामध्ये नेहमी सिंग्युलर, नीदर, नॉर, आयदर, ऑर, याच्यामध्ये इच, एव्हरी, समबडी, समथिंग, एनिथिंग याच्याने सुरुवात असेल. नेहमी नन याच्याने सुरुवात असेल तेव्हा नेहमी सिंग्युलरच वर्ब येतं. मग इथे जर वर्ब बघितलं, हे प्लुरल आहे, याला सिंग्युलर करावं लागेल मित्रो. तर सिंग्युलर करण्यासाठी याचं काय होईल? अफेक्स होईल. याला एस लागेल, अफेक्स पाहिजे. म्हणजे इथे एरर आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. बरोबर. इच ऑफ दिस क्वालिटीज आर टू बी फाउंड हिम. आता इथे बघा, इच ऑफ असू द्या, निदर ऑफ असू द्या, वन ऑफ असू द्या, म्हणजे ऑफची रचना असेल मित्र. मी सांगितले मागच्या पहिल्या लेक्चर मध्ये बघा, तेव्हा येणारे जे नाउन्स असतात ते प्लुरल असतात. म्हणजे हेही प्लुरल, हेही प्लुरल आहे, याच्यामध्ये नो एरर आहे. फक्त आपल्याला वर्ब मध्ये शोधायचं आहे. पण इच ऑफची असू द्या, वन ऑफची असू द्या, निदर ऑफची असू द्या, याच्यासोबत येणारं वर्ब नेहमी सिंग्युलर पाहिजे. इथे इज पाहिजे, मग इथे आर आहे. म्हणजे दोन्ही सेंटेन्स चुकलेले आहेत. इनकरेक्ट कोणते आहेत? बोथ. म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल. मित्रो, याचा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला आणि प्रत्येक उदाहरण तुम्ही माझं व्यवस्थित समजून घेतलं, शेवटपर्यंत बघितलं, तर मला नाही वाटत तुम्हाला नवीन काहीतरी करायची गरज पडणार आहे. हेच असेच प्रश्न असतात. त्याचा फॉर्मॅट चेंज होतो, ग्रामरचा नियम चेंज होत नाही, तो युनिव्हर्सल आहे. एकदा तुमच्या डोक्यात घुसल्या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही आणि तुमचा मार्क जाण्याची शक्यताच नाही. म्हणजे तुम्हाला ते मार्क मिळतील याची गॅरंटी आपण घेऊ शकतो. फक्त तुम्हाला माझ्यासोबत सर्व प्रश्न समजून घ्यायचे आहेत आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन आपण घेतो आहेत, हा लक्षात, आणि एक्सप्लेनेशन देतोय. फक्त म्हणून म्हटलं मी मागच्या लेक्चरलाही म्हटलं मी PYQ फक्त उत्तर देत नाहीये. ते उत्तर का आलंय तो टॉपिक सांगतोय तुम्हाला, जेणेकरून तुमची टॉपिकची तयारी होईल. हा लक्षात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इज आर नॉट करेक्ट. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कोणते नाहीये ते शोधायचं आहे. म्हणजे करेक्टला शोधून इनकरेक्ट शोधायचे फक्त. ओके. दॅट पेअर ऑफ सीझर बिलॉंग्स टू मी. द फर्निचर आर टू बी डिलिव्हर इन द कॉर्नर. अ पेअर ऑफ शूज वेअर स्टँडिंग इन दी कॉर्नर. आता मित्र, आपण पहिल्यांदा हा बघू, कारण की हे दोघं पार्ट नवीन आहे आपल्यासाठी. या क्वेश्चन मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण फर्निचर, नॉलेज, इन्फॉर्मेशन, राईट, असे काही शब्द आपण घेतले आहेत. राईट, की असे काही शब्द आहेत, लगेज, बॅगेज, असे काही शब्द आहेत, पॅकेज, असे काही शब्द आहे की जे नेहमी सिंग्युलर असतात, त्यांचे प्लुरल होत नाही, त्याला एस लागत नाही. त्यांचीही काही लिस्ट आपण दिलेली आहे. डिटेल लिस्ट आपण आपल्या बॅचमध्ये PDF कॉपीमध्ये दिलेली आहे. ते फक्त तुम्हाला आपली बॅच डाउनलोड करायची, आपण तिथे सर्व प्रोव्हाइड करणार आहेत. पण काही शब्द आपण दिलेत, पण बऱ्याच एक्झाममध्ये हा फर्निचर हा शब्द जास्तीत जास्त रिपीट झालेला आहे, तुम्हाला बघायला भेटेल. म्हणून इथे आपल्याला लगेच पहिली एरर सापडते. इथे येस लावलाय म्हणजे इथे एरर आहे, मग इथे एरर, हाही एरर आहे, इथे इज पाहिजे होता. त्यांनी काय सांगितलंय? नॉट करेक्ट, इनकरेक्ट शोधायचे. हा एक गेला, इनकरेक्ट आहे. आता पहिला बघूया मित्रो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दॅट च अनेक वचनी दोज होतं. बरोबर. नंतर
धीसचं धीज होतं. ओके, हे अनेक वचनी आहेत, हे सिंग्युलर आहे बरोबर, हे प्लुरल. आता इकडे बघा, दॅट हे काय सिंग्युलर आहे बरोबर, आणि अपेअर किंवा अपीसेस, अपेअर किंवा अपीसेस हे सर्व मित्र अपेअर आला असेल, अपीसेस आला असेल आणि त्यानंतर नाऊन असेल ते सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, पण त्यासोबत अपेअर किंवा अपीसेस असू द्या, त्यासोबत नाऊन सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या, जनरली प्लुरल येतं, जनरली अपेअर किंवा अपीसेस सोबत प्लुरल नाऊन येतं. त्यासोबत येणारं सब्जेक्ट वर्ब काय असतं, सिंग्युलर असतं. इथे सिंग्युलर पाहिजे, मग इथे काय पाहिजे, वॉच पाहिजे. मित्रो, असे काही शब्द आहे ज्याचे दोन पार्ट असतात, म्हणजे पॅन्ट, शर्ट, ट्राउझर, स्पेक्टॅकल्स, याला दोन पार्ट्स आहेत, भाग आहेत. ते सर्व शब्द अनेक वचनी असतात बरोबर. ते जर नाऊन म्हणून आले, ते डायरेक्ट नाऊन म्हणून आले, तेव्हा मात्र काईल, शूज, चप्पल, सँडल्स, स्पेक्टॅकल्स, राईट, सीझर्स हे डायरेक्ट आले, याच्या त्यांच्यासोबत पिअर किंवा पीसेस शब्द आला नाही, तेव्हा इथे तुमचे अनेक वचनी वर्ब येऊ शकतं, म्हणजे वेअर, आर, हॅव हे शब्द येऊ शकतात, राईट. तो वाक्याचा काळानुसार, टेन्सनुसार तो घ्यायचा असतो. पण जेव्हा पेअर किंवा पीसेस आलं तेव्हा तिथे काय आलं पाहिजे, सिंग्युलर वर्ब आला पाहिजे, राईट. म्हणजे इथे वाच पाहिजे होता, म्हणजे हेही चुकलेलं आहे, हेही चुकलं आहे. आता पुढचं जाऊया. आता मी तुम्हाला जस्ट बोललो दॅट हे सिंग्युलर असतं, मग दॅट पेअर हे सिंग्युलर जर आहे तर मग इथे काय पाहिजे, बिलॉंग्स पाहिजे, येस पाहिजे होता. म्हणजेच काय, तिघं सेंटेन्स तुमचे चुकलेले आहेत, इनकरेक्ट विचारलंय. नॉट करेक्ट म्हणजे काय, नॉट करेक्ट म्हणजे बरोबर नाही, म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स कोणते, ABC तिघं सेंटेन्स, म्हणजे चौथा ऑप्शन तुमचा बरोबर घ्यावा लागणार आपल्याला. ए आणि ABC तिघं ऑप्शन चुकलेत, कारण इथे काय होतं, पाहिजे होतं बिलॉंग्स पाहिजे, इथे इज पाहिजे, इथे वॉच पाहिजे होता, राईट. लेट्स मूव्ह अहेड. पुढचा, फिल इन द ब्लँक फ्रॉम द गिवन ऑप्शन. 2016 डिपार्टमेंट ASO प्रश्न आलेला आहे, 2016 हा प्रश्न आहे. द युनायटेड स्टेट्स दॅट इज हायली ॲडव्हान्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मित्रो, इथे काही शब्द लिहिले आहेत की म्हणजे काही डिसेसचे नावं, काही पुस्तकांचे नावं, विषयांचे नावं, राईट, काही गेमचे नावं आहेत, राईट, काही देशांचे नावं आहेत. ते नावं दिसायला प्लुरल असतात, म्हणजे ते अनेक वचनी दिसतात, पण ते सिंग्युलर असतात. जसं सब्जेक्ट जर तुम्ही घेतले, फिजिक्स, केमिस्ट्री, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, राईट, हे सर्व शब्द त्यांना ES दिसतो बरोबर. पण मग तो प्लुरल झाला का, नाही, तो सिंग्युलर झाला. जसं द गलिवर ट्रॅव्हल्स हे नाव पुस्तकाचं नाव आहे, गलिवर ट्रॅव्हल्स, राईट, येस लागलाय, पण ते पुस्तकाचं नाव आहे, मग ते प्लुरल झालं का, नाही, ते सिंग्युलर आहे. तसे डिसीजचे नाव पण आहेत, जसं कोणते बघा इथे दिले, कोणते गेले, येस, हां, मिल्स, मम्स, रिकेट्स, राईट. आता गोवर, गालफुगी, हे मुर्दूज, डायबिटीज, हे बघा, हे डिसीज आहेत. हे काय आहेत, डिसीज, डी फॉर डिसीज, राईट. आणि तुम्ही जर बघितले, हा द युनायटेड नेशन, हे देशाचं नाव आहे, कंट्री, सी फॉर कंट्री किंवा नेशन, राईट. त्यानंतर अथेन्स हे सुद्धा त्याच्यातलं येतं, ग्रीकची राजधानी अथेन्स, राईट. आता इथिक्स हा सब्जेक्ट झाला, बिलार्ड्स हा गेम, खेळाचं नाव आहे, हा बुद्धिबळातला डॉट्स खेळ आहे, राईट. न्यूज एक नाऊन आहे. पण हे सर्व शब्द जिथे मी बघितलं, म्हणजे मी काय घेतलंय, डिसीज, कंट्रीचे नावं, गेमचे नावं, बुकचे नावं, सब्जेक्ट, असे काही शब्द असतात ते दिसायला प्लुरल दिसतात, पण नेहमी काय असतात, ते सिंग्युलर असतात. म्हणून त्यासोबत नेहमी सिंग्युलरच वर्ब वापरायचा असतो, हा नियम आहे. त्यासाठी काय, तो शब्द तुमच्या नजरेखालून गेला पाहिजे की तो शब्द सिंग्युलर आहे की प्लुरल. जे कधी दिसेल, जेव्हा तुम्हाला असे काही शब्द माहित असतात की नेहमी सिंग्युलर असतात, तरच ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. कारण की यू आर नॉट दी नेटिव्ह ऑफ इंग्लिश लँग्वेज, और इफ युअर सब्जेक्ट इज नॉट इंग्लिश, देन यू मे नॉट बी अवेअर ऑफ दिस थिंग्स. जर तुमचा सब्जेक्ट हा इंग्लिश नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतात, म्हणून तिथे चुका होण्याची शक्यता दाट असते. पण एकदा जर शब्द तुम्हाला माहिती पडले, मग ते शब्द तुमच्या डोक्यात जर तुम्ही पाहिले असतील 2-4 वेळा 5 वेळा, तर मात्र तुम्ही चुका करत नाही. म्हणून इथे बघा, द युनायटेड स्टेट्स हा अनेक छोट्या छोट्या देशांचा
म्हणून आहे, त्याचा उल्लेख आहे द युनायटेड स्टेट्स, पण हे नाव सिंग्युलर आहे म्हणून ते सिंग्युलरच वर्ब पाहिजे. मग ते सिंग्युलर, आता आर प्लुरल आहे म्हणजे हे पण जातं, वेअर प्लुरल आहे हे पण जातं, आणि हॅव बीन तर विषयच नाही आहे, तो पॅसिव्ह मध्ये येतच नाही. मग इथे फक्त सिंग्युलर एकच आहे, इज, म्हणून हे उत्तर आहे इज. फर्स्ट नंबरचा ऑप्शन घ्यावा लागेल. पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक्स. डिपार्टमेंटल एज्युकेशन ऑफिसर 2017 आलेले प्रश्न आहे. आता इथे बघा मित्रो, अँडने जर एक कन्सेप्ट जॉईन केली तर ते सिंग्युलर होतं. ब्रेड अँड बटर, हॉर्स अँड कॅरेज, एज अँड एक्सपिरियन्सेस, नाही का, मिल्क अँड बटर, असे काही शब्द असतात की जर एक फिश अँड करी ते सिंग्युलर कन्सेप्टमध्ये जातात, बरोबर. मग तिथे सिंग्युलर वर्ब येणार. आपण त्याचे उदाहरण आपण घेतलेलं आहे, पहिल्या लेक्चरमध्येच घेतलेलं आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघा, पहिल्या किंवा दुसऱ्या पार्टमध्ये, जनरली पहिल्या पार्टमध्ये असणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं मित्रो, राईट, हिज आयडियलिझम अँड डिव्होशन्स. आता हे दोन सिंग्युलर नाउन आहेत. कोणते दोन नाउन झाले, 1 आणि 2, दोन सिंग्युलर नाउन झाले, तर इथे येणारं वर्ब सुद्धा काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. दोन नाउन आहेत, दोन नाउन नंतर काय येणार, प्लुरल वर्ब येणार, राईट. दुसरं पेन अँड इंक. आता इथे पेन अँड इंक मी आज जस्ट बोललो, पेन अँड इंक, एज अँड एक्सपिरियन्सेस, बॅग अँड बॅगेज, ब्रेड अँड बटर, फिश अँड करी, फिश अँड चिप्स, नाही का, अजून असे बरेच नावं तुम्हाला मी दिलेले आहेत, राईट. तर असे जर नावं असतील तेव्हा मात्र मित्रो, तेव्हा मात्र ते नाउन सिंग्युलर असतं, म्हणून तिथे सिंग्युलर वर्ब येतात. तर म्हणून इथे सिंग्युलर वर्ब पाहिजे, सिंग्युलर वर्ब पाहिजे. आता इथे सिंग्युलर वर्ब कोणता आहे ते शोधू, इथे फ्लोर कोणते शोधू. आता पहिल्यामध्ये काय फ्लोर पाहिजे मित्र, तुम्हाला हेही सांगितलंय नाउन आणि वर्ब मध्ये फरक आहे. नाउनला यस लागला म्हणजे ते सिंग्युलर असतं, वर्बला यस लागला तर सिंग्युलर असतं, पण नाउनला यस लागलं तर ते प्लुरल असतं. हा डिफरंट कायम लक्षात ठेवा. इथे काय पाहिजे आपल्याला, प्लुरल नाउन पाहिजे, बरोबर. म्हणजे ज्याला यस लागलेला नसेल, म्हणजे इथे यस लागला आहे म्हणजे हा बाद होतो, राईट. इथे यस लागला आहे, हा ही बाद होतो, बरोबर. मग उत्तर दोनच मध्ये आहे, 2 आणि 3 मध्ये. आता बघा पुढे, एनटायटल, ओके, दोघा पहिले एनटायटल. आता दुसऱ्यामध्ये जाऊया, पिंक अँड इंक. हे काय असतं, सिंग्युलर. मग सिंग्युलर कोणतं आहे, हॅव इथं प्लुरल आहे, हॅज अ सिंग्युलर आहे, म्हणजे ही शी इट सोबत असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल तेव्हा हॅज येतो. हे प्लुरल कधी वी दे आणि एखादं प्लुरल नाउन असेल तेव्हा. पण हे तर पीएन आणि इंक हे काय सिंग्युलर, म्हणजे इथे हॅज, म्हणजे उत्तर काय आहे 2 नंबरचं, एनटायटल. हिज आयडियलिझम अँड डिव्होशन ड्युटी एनटायटल टू रिस्पेक्ट हिम, राईट. नंतर येस, पेन अँड इंक हॅज बीन डिस्प्लेड बाय दी बॉल पॉइंट. हे म्हणजे ऑप्शन तुमचं 2 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे. चला पुढे जाऊया. पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक. फॉरेस्ट 2016 प्रश्न आलाय मित्रो. द राईज अँड फॉल ऑफ द ट्राईड ड्यू टू, इथे काय राहिलंय, लुनार इन्फ्लुएन्स, ओके. द राईज अँड फॉल मित्रो, जसं मी तुम्हाला बोललो, पेन आणि इंक, राईट, हॉर्स अँड कॅरेजेस, एज अँड एक्सपिरियन्सेस, असे शब्द जे दिसले तर नेहमी काय असतात, ते सिंग्युलर असतात. फिश अँड करी, नाही का. तर त्यातलाच प्रकार आहे द राईज अँड फॉल. हे काय त्याला सिंग्युलर कन्सेप्ट आहे मित्रो, सिंग्युलर कन्सेप्ट म्हणजे एकवचनी आयडिया आहे ती. म्हणून एकवचनी आयडिया, तर एकवचनी सब्जेक्ट इथे वर्ब पाहिजे आपल्याला. मग एकवचनी वर्ब कोणता आहे, इथे इज आहे फक्त. हे सर्व अनेकवचनी आहे, हे अनेकवचनी आहे, हे अनेकवचनी आहे, म्हणजे उत्तर फक्त इज आहे, राईट. पुढे जाऊया. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. ASO 2016 प्रश्न आलेला, इनकरेक्ट सेंटेन्स बघायचा आहे. जसं आयडियलिझम अँड डिव्होशन हा शब्द बघितला मित्र, तसंच आहे. द होस्ट आणि द होस्टेस हे 2 नाउन झाले, 1 आणि 2 2 नाउन झाले. मग 1 आणि 1 2 जातात, मग हे काय झालं, प्लुरल झालं. म्हणून इथे प्लुरल वर्ब पाहिजे, म्हणून हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ब्रेड अँड बटर इज माय फूड. द होस्ट अँड होस्टेस वेअर काइंड टू अस. ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड. इनकरेक्ट विचारलंय, इनकरेक्ट कोणतंच नाही आहे. बोथ ए अँड बी आर करेक्ट.
हे आहे, इनकरेक्टच नाही आहे. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल, कारण तिघं बरोबर आहे. द होस्ट अँड द होस्टेस वेअर काइंड टू अस. ओके, पुढे चला. चूज अन अप्रोप्रिएट वर्ब फ्रॉम दॅट अग्रीज विथ द सब्जेक्ट. पुन्हा सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचा विषय आहे की असं वर्ब निवडा की जे वर्बला असं वर्ब निवडा की जे सब्जेक्टला अग्री होणार. द जनरल विथ ऑल हिज सोल्जर जस्ट किल्ड. आता मित्रो, तुम्हाला मी आठवा पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलंय, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, लाईक, अनलाईक, नॉट, अँड नॉट, राईट. असे काही शब्द असतील, अशा शब्दांनी जर जॉईन केलेले शब्द असतील, एक्सेप्ट, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग असे शब्द असतील, तेव्हा तिथे येणारा वर्ब पहिल्या सब्जेक्टनुसार, म्हणजे वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट असतील, हे वाक्य आहे, इथे 2 सब्जेक्ट असतील, 1 आणि 2, मग तेव्हा वर्ब या सब्जेक्टनुसार घ्यायचा, याच्यानुसार नाही. मग इथे 2 सब्जेक्ट कोणते, जनरल, राईट, आणि सोल्जर, हे 2 सब्जेक्ट आहे. मग याच्यानुसार वर्ब घ्यावा लागेल आपल्याला, यानुसार वर्ब घ्यावा लागणार, राईट. पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचा असतो. मग पहिल्या सब्जेक्टनुसार काय, द जनरल काय, सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे, मग सिंग्युलर वर्ब घ्यावा लागेल. मग आता हॅव हे प्लुरल आहे म्हणून हे बाद होते, आर हे प्लुरल हे बाद होते, वेअर हे प्लुरल हेही बाद होते, म्हणजे हॅज बीन फक्त एवढंच येईल. द जनरल विथ ऑल हिज सोल्जर हॅज बीन किल्ड, राईट. तुम्ही काय केलं असतं, इथे बघितलं असतं हिज सोल्जर हे अनेक वचने आहे, मग तुम्ही कन्फ्यूज झाले असते. मग हॅव बीन घ्यायचे की आर घ्यायचं, वेअर घ्यायचं. मग तुम्ही केलं असतं, आर तर येणारच नाही, पॅसिव्ह रचना पाहिजे, मग आर आणि वेअर सोडून दिलं असतं, हॅव बीन सिलेक्ट केलं असतं, पण हॅव बीन उत्तर नसतं, हॅज बीन आहे. काय केलं, विथ बघितला शब्द, विथ मध्ये आहे, विथ पहिल्या सब्जेक्टनुसार वापरायचं. पुढे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. अग्री 2016 आलेला प्रश्न, ॲग्रिकल्चर 2016 प्रश्न आलेला आहे. वन ऑफ द गर्ल्स दॅट जस्ट माईक. ओके मित्रो, वन ऑफ द ची रचना असली किंवा इच ऑफ द, निदर ऑफ दी राहिलं, त्याच्या शेजारी नाऊन प्लुरल असतं, बरोबर. पण इथे येणारं वर्ब मात्र कसं असतं, सिंग्युलर असतं, सिंग्युलर असतं, राईट. म्हणजे वर्बला यस किंवा यस लागेल मेन वर्बला, किंवा मग इज, हॅज, वॉज असे शब्द येऊ शकतात. पण येतात बघा नो. आता नो तर हा प्लुरल आहे, हा नकोय ना, नकोय. आणि असं हे तर असं नो होत नाहीत रेडी, म्हणून नोला फक्त येस लागतो, ई लागत नाही, म्हणून हे चुकलंय, राईट. आता टू नो तर नाही ना, टू नो हे वेगळंच आहे, याच्यात बसत नाही, राईट. म्हणजे इथे फक्त प्लुरल वर्ब पाहिजे, येस लागलेला, म्हणून फक्त 3rd नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, नोज. वन ऑफ द गर्ल नोज माईक. नोज हे उत्तर तुम्हाला सिलेक्ट करावं लागलं असतं. चूज द करेक्ट सेंटेन्स. STI 2016 प्रश्न आलाय. द ज्युरी वेट डिवायडेड इन इट्स ऑप्शन्स. द सेक्रेटरी अँड, ओके एक घेऊ वाचण्यापेक्षा, आपण बघा पहिला घेऊ. द ज्युरी वे डिवायडेड इन द इट्स ऑप्शन. तुम्हाला मित्रो, मी मागच्या लेक्चरमध्ये फॅमिली, क्र्यू, फिश, डिअर, ज्युरी असे शब्द दिले मित्रो. त्या शब्दांचा अर्थ आपल्याला तिथे असणाऱ्या सेंटेन्सनुसार घ्यायचा असतो. कधी कधी सिंग्युलर असतात, कधी कधी प्लुरल पण असतात. आता ज्युरी वेअर डिवायडेड इन इट्स ऑप्शन नाही, ऑप्शन किंवा ओपिनियन असं असेल, एकदा आपण ते करून बघायचं. ओपिनियन आहे की ऑप्शन आहे हे जरा मला ओपिनियन असतील मित्र, ते जरा आपण STI 2016 प्रश्नपत्रिका बघायची. पण ते अनेक क्वेश्चन आहे, एवढं नक्की आहे. आता मित्रो, जर त्यांचे ओपिनियन डिवाइड होत असतील, म्हणजे ओपिनियन एकाच असतं का अनेकांचं असतं. जर मतं अनेकांचे असतील, मग ते ज्युरी हे नाव तिथे काय होईल, अनेकवचनी होईल. म्हणजे इथे ज्युरी हे सिंग्युलर नाही तर अनेकवचनी, म्हणून इथलं व बरोबर आहे. मग इथे एरर कुठे आहे मित्रो, इथे प्रोनाउन मध्ये एरर आहे. इथे सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट मध्ये एरर नाही आहे, इथे प्रोनाउन मध्ये. हा येणार नाही, हा येणार नाही, हा निर्जीव गोष्टी दाखवतोय. सजीवसाठी पण वापरतात, किड्स अँड बेबीसाठी पण इथे मात्र ज्युरीसाठी हा इट्स येणार नाही. इथे यायला पाहिजे देअर, काय यायला पाहिजे, देअर ओपिनियन असं पाहिजे. मग इट्स चुकलाय, म्हणून त्याला मी अंडरलाईन करून ठेवलाय मुद्दा म्हणून. पुढे द सेक्रेटरी. मित्रो, जेव्हा इथला द आणि इथे पण द राहिला, तेव्हा ते 2 वेगळे लोक असतात. पण एकाच ठिकाणी द आहे आणि इकडे द नाही आहे, मग तो व्यक्ती एकच असतो. द पोएट अँड फिलॉसॉफर. म्हणजे माझा तो फिलॉसॉफर पण आहे आणि कवी पण आहे. द रायटर अँड टीचर, म्हणजे तो शिक्षक पण आहे आणि लेखक पण आहे. पण द रायटर अँड
द टीचर म्हणजे एक रायटर आहे आणि एक टीचर आहे, तशी दोन नाव होतात. थोडक्यात काय, जर एकच द असा आर्टिकल असेल, हा आर्टिकलचा प्रश्न आहे मित्र, मी आर्टिकलमध्ये हे डिटेलमध्ये घेतलाय. जेव्हा आपण आर्टिकलचे प्रश्न घेऊ तिथे असे प्रकारचे प्रश्न आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. पण मग द सेक्रेटरी अँड ट्रेझर इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी, मग द आला आर्टिकल आलाय म्हणजे द एकाच ठिकाणी, इथेच असता तर दोन झाले असते, मग तो एकच द एकाच ठिकाणी आलाय म्हणजे तो काय व्यक्ती एकच आहे, म्हणून व्यक्ती एकच आहे म्हणून इथे सिंग्युलर वर्ब पाहिजे. मग सिंग्युलर वर्ब इथे बरोबर आहे, इथे एरर नाही आहे. इथे एरर आहे का, पजेसिव्ह प्रोनाउन देअर हा घेतला नाही, इट्स घेतलाय. म्हणून एव्हरी सोल्जर, आता एव्हरी आपण शिकलोय, एव्हरी, इच, एनिथिंग, समथिंग, एनिथिंग काही असू द्या, इच याच्यासोबत येणारं वर्ब काय असतं, सिंग्युलर असतं. मग इथे काय चुकलंय, वेअर आलाय, इथे पाहिजे वॉज, राईट. आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट फेल इन हिज ड्युटी. मित्रो आयदर ऑरची रचना आहे, बरोबर. ऑर आयदर आर नायदर ऑर जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो, सेकंड सब्जेक्ट नुसार काय करतो आपण, वर्ब घेतो, बरोबर. हे फेल्ड आहे, याच्यात काही एरर नाही. एरर कुठे आहे, जसं इथे दिलं होतं इट्स, तसं इथे एरर आहे. कारण की इथे सेकंड सब्जेक्ट काय, असिस्टन्स, हे काय प्लुरल आहे, प्लुरल आहे. तर मग इथे हिज याला मॅच नाही होत, ह्याला मॅच होते, पण इथला सब्जेक्टला आपण क्वालिफाय बोलतो, याच्याबद्दल बोलतो इथे, म्हणून इथे हिज नाही येणार, इथे देअर पाहिजे, इथे एरर आहे. म्हणजे चुका कुठे कुठे आहेत. म्हणजे एक आपल्याला त्यांनी विचारलं होतं करेक्ट सेंटेन्स ओळखा, मग करेक्ट सेंटेन्स फक्त 2 नंबरचा आहे, 3 नंबरचाही चुकलेला आहे, 4थ्या नंबरचं चुकलंय, 1 नंबर चुकलंय, फक्त 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, राईट. चला, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. डिपार्टमेंट STI 2016 करेक्ट सेंटेन्स ओळखायचा. आयदर रवी और मोहन हॅव डन हिज वर्क. आयदर ऑर मध्ये आपण ऑर नुसार, नायदर ऑर नुसार, ऑरच्या नंतर जो सब्जेक्ट होता त्यानुसार आपण काय घेतो, वर्ब घेतो. आयदर नायदर हे सर्व सिंग्युलर आहेत मित्र, तर डायरेक्ट पुढे लावून इथे सिंग्युलर शोधायचा. मी इथे काय केलं आहे, हॅव आहे, इथे पाहिजे हॅज, मग हॅज डन हिज वर्क असं पाहिजे. आता जसं आपण मागे हु आणि दॅट बघितलं, तसं हा हु याला क्वालिफाय करतोय, म्हणजे सब्जेक्ट हा काय आहे, सब्जेक्ट हा आहे यू आहे. यू हु इज मोर लेथरिक लेदर्जिक दॅन शी, लेदर्जिक दॅन शी. आता बघा यू सब्जेक्ट आहे, म्हणजे हु हा सब्जेक्ट नाही आहे, हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मग यू नुसार इथे इज नसला पाहिजे, इथे आर पाहिजे. मोर म्हणजे तुमचं हेही चुकलेलं आहे, हेही चुकलं आहे. विचारला काय, आयडेंटिफाय द करेक्ट, बोथ आर इनकरेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. ओके, चला पुढचं. पिक आउट द करेक्ट युसेज. इंजिनिअरिंग प्री 2013ला MSCच्या एक्झामला आलेला प्रश्न आहे. आता काय आहे, लार्ज नंबर ऑफ लेडीज हॅज बिकम ऑफिसर, राईट. लार्ज नंबर ऑफ लेडीज हॅव, ओके. अ लार्जची रचना आहे. असे मित्र लार्ज, अलॉट असे बरेच रचना आहेत. ते जर क्वेश्चन मध्ये असेल तर आपण ते घेणार आहोत, किंवा तुम्हाला माझ्या PIQच्या माध्यमातून पुन्हा आपण ते टाकणार, किंवा PDFच्या माध्यमातून किंवा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मी ते क्वेश्चन अवेलेबल करून देईल. ही एकच रचना मला भेटली, पण अशाही अनेक अजून रचना आहेत की ज्या तुम्ही समजून घेणं गरजेचं असतात. आता इथे एक लक्षात घ्या, जेव्हा अ ने सुरुवात होतो तेव्हा ते प्लुरल असतं, जेव्हा द ने सुरू होतो तेव्हा ते काय असतं, सिंग्युलर असतं. म्हणून अ लार्ज नंबर ऑफ, हे काय झालं, हे प्लुरल आहे. मग अ लार्ज नंबर ऑफ हे प्लुरल आहे, तर इथे वर्ब काय पाहिजे, प्लुरल पाहिजे, म्हणजे हॅज पाहिजे का, नको, म्हणून हे चुकलेलं आहे, बरोबर. मग अ लार्ज नंबर ऑफ लेडीज, मग इथे हॅव बरोबर आहे, बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे. लार्ज नंबर ऑफ लेडीज आर, आता आर बिकम, आता आर आणि बिकम असे रचना येत नाही, इथे ING लागू शकतो, पण असे बिकम सोबत लागणारच नाही, म्हणून हे चुकलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ लेडीज वेअर. आता मित्रो इथे वेअर हा सुद्धा अशी ही रचना येत नाही, बरोबर. वेअर ING सोबत आला असता, किंवा जेव्हा सिंपल पास्ट तेव्हा आला असता, पण हे पण येत नाहीये, म्हणजे हे पण चुकलंय, बरोबर. म्हणजे 3 आणि 4 हेही चुकलंय आणि 1 नंबरही चुकलंय, म्हणजे ऑप्शन फक्त 2 नंबरचं बरोबर आहे, म्हणून ते लिहिले. इथे लिहिले अ लार्ज नंबर प्लुरल सब्जेक्ट, द लार्ज नंबर सिंग्युलर्स. म्हणजे जर अ लार्ज नंबर आला तर प्लुरल वर्ब, प्लुरल सब्जेक्ट नाही, प्लुरल वर्ब घ्यायचा, सब्जेक्ट नाही, प्लुरल वर्ब घ्यायचा, बरोबर. आणि द आला, द असता तर मग सिंगल, इथे द असतात, द लार्ज नंबर ऑफ लेडीज, मग इथे हॅज बरोबर, पण अ लार्ज म्हणून इथे हॅव बरोबर आहे, म्हणून उत्तर तुमचं फक्त 2 नंबरचं आहे. मित्रो अशाच प्रकारचे आपण पुढचेही PIQ आपण घेणार आहोत. पुन्हा जाता एकच अपील अर्ज करतो तुम्हाला की नवीन असाल तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन जे लेक्चर लगेच अवेलेबल होईल, यूट्यूबला असा, टेलिग्रामला म्हणा, ते
ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते तात्काळ अवेलेबल होईल आणि तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकतात. माझं टेलिग्राम चॅनल आहे द कोहिनूर अकॅडमी या नावाने, त्याला जॉईन व्हा. यूट्यूबचे चॅनल याच नावाने आहे, त्यालाही जॉईन व्हा. आपण जास्त PIQ घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि टॉपिक वाईज घेणार आहोत. राईट, हा वक्याबी अशाच प्रकारे घेतलं जाणार आहे. सर्व बारीक बारीक गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुमची 100% तयारी कशी होईल याचा माझा मानस आहे. मित्र, धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.